गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. माझा आवाज सर्वांना क्लिअर येतोय? क्लिअरली ऑडिबल आहे? येस. थँक्यू. 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 येस. क्लिअर. थँक्यू. पहा, आपण इम्पॉर्टंट आपण काय करतोय, एक टॉपिक घेतोय आणि तो आहे सिलॉजिझम. ओके. तुमच्यापैकी काही जणांनी सिलॉजिझमचा स्टडी अगोदर केला असेल. हे सिलॉजिझम म्हणजे कुठले क्वेश्चन असतात पहा, की यासारखे क्वेश्चन. हे सर्व जंगल वाघ आहेत, सर्व वाघ घोडे आहेत. निष्कर्ष सर्व जंगल घोडे आहेत, सर्व घोडे जंगल आहेत. यासारखे क्वेश्चन. ओके. हा. तर यासारखे जो क्वेश्चन आहे, तर खूप विद्यार्थी याला सॉल्व्ह करतात. तर काही याचे उत्तर बरोबर येतात आणि काहींची उत्तरही चुकतात. असं होतंय का? की सर आम्ही सॉल्व्ह करताना आमची काही उत्तरं व्हेन डायग्रामनं बरोबर येतात, परंतु काही उत्तर आमचीही चुकतात. होय. असं जर होत असेल, तर मग आता आपल्याला त्याच्या काही कन्सेप्ट आहेत. असं होतंय, नक्की होतंय. मग याचे जे बेसिक कन्सेप्ट म्हणजे नेमकं ह्या टॉपिकच्या कन्सेप्ट काय आहेत, तर त्या एकदा आपल्याला पुन्हा एकदा क्लिअर करून घ्यायचे. ठीक आहे. आणि ज्यांनी हा टॉपिक आधी अभ्यासला नसेल, त्यांना तर काही अडचणच नाहीये, उत्तमच आहे. कारण का फ्रेश ते काय करतात, लर्न करतील. आणि ज्यांनी अगोदर केलेलं आहे, तर त्यांनी पुन्हा एकदा याच्याकडे नीट वेगळ्या पद्धतीने लक्ष द्यायचंय, की जसं किंवा मला काही माहीतच नाही. याच्या अगोदरच मला काही टॉपिक हा माहीत नाही, असं समजून जर ज्यांनी स्टडी केलेल्या अगोदर त्यांनी जर याच्याकडे बघितलं, तर त्यांनाही तो लवकर समजेल. ठीक आहे. आता पहा, त्या सिलॉजिझम मध्ये आपल्याला चारच प्रकारचे सेंटेन्स असतात. ओके. चार प्रकारचे सेंटेन्स, त्यातला ए प्रकारचा, ए टाईपचा सेंटेन्स म्हणजे कुठला? ऑल वाला. ऑल. ए टाईप कुठला? ऑल. जसं की म्हटलं, ऑल पेन्स आर पेन्सिल. सर्व वाला, मराठीमध्ये सर्व म्हणतो. सर्व पेन पेन्सिल आहे. आता याच्यामध्ये सर्वच्या पुढला जो घटक असतो, जो सर्कल असतो, तर तो नेहमी लहान काढायचा असतो. आणि नंतरचं सर्कल हे काय असतं? मोठे असते. नंतरचं सर्कल मोठे असतं. आता पहा, सर्व पेन पेन्सिल आहे, म्हणजे लहान घटक हा कोणाचा झाला? पेनचा झाला. आणि पेन्सिल हा घटक याच्यापेक्षा मोठा. सर्व पेन पेन्सिल आहेत. सर्व पेन पेन्सिल आहेत. ऑल पेन्स आर पेन्सिल. सर्व पेन पेन्सिल आहेत. नंतर दुसऱ्या टाईपचं वाक्य येतं, ते म्हणजे काही प्रकारचं. ते कुठलं असतं? काही. समवालं. म्हणजे उदाहरणार्थ, काही बस कार आहेत. सम बसेस आर कार्स. काही बस कार आहेत. मग इथं काय होणार? एक सर्कल बसचं येणार आणि दुसरं सर्कल कारचं. आणि हे दोघं एकमेकाला इंटरसेक्ट करणार. हे दोघं एकमेकाला इंटरसेक्ट करणार. काही बस कार आहेत. सम बसेस आर कार्स. तिसऱ्या प्रकारचं वाक्य असतं नो वालं.
नो. नो बॅग इज अ टॉय. एकही बॅग खेळणी नाही. एकही बॅग खेळणी नाही. आता हे झालं बॅग आणि हे झालं टॉय. एकही बॅग खेळणी नाही. बॅग आणि टॉय ही डायग्राम बरोबर आहे का? बॅग आणि टॉय. नो बॅग इज अ टॉय. एकही बॅग खेळणी नाही. सांगा कमेंट मध्ये पटपट, ही डायग्राम बरोबर आहे का? हा पा ही डायग्राम ही बरोबर सध्या तरी नाही. हिच्यामध्ये मॉडिफिकेशन आवश्यक आहे. ही डायग्राम बरोबर नाही. हिच्यामध्ये मॉडिफिकेशन आवश्यक आहे, थोडंसं लिटल बिट. तर काय आवश्यक आहे की इथं एकही बॅग खेळणी नाही. एकही बॅग खेळणी नाही म्हणजे बॅग आणि खेळणी यांच्यामध्ये मला असा क्रॉस देणं अपेक्षित आहे. बॅग आणि खेळणी यांच्यामध्ये असा मला क्रॉस द्यावा लागेल, तर आणि तरच माझं हे डायग्राम बरोबर येईल. आणि नंतरचे असते सम नॉट, काही नाही. काही पुस्तके वही नाहीत. सम नॉट, काही पुस्तकं. म्हणजे हा सेट झाला पुस्तक. पण हे सेंटेन्स सर्व पुस्तकाविषयी आहे का? नाहीये. काही पुस्तकाविषयी आहे. काही पुस्तकं वही नाहीत. काही पुस्तकं वही नाहीत. सम नॉट. सम बुक्स आर नॉट नोटबुक. सम नॉट. काही नाहीत. सम नॉट. नो, एकही नाही. नो. काही आहे सम. आणि ऑल. ऑल म्हणजे सर्व आहे. आता पहा, म्हणजे इथं डायग्राम ड्रॉ करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं की जेव्हा सर्वची डायग्राम येते तेव्हा माझी डायग्राम अशी असली पाहिजे. काहीची डायग्राम येते तेव्हा ही डायग्राम अशी असली पाहिजे. नो म्हणजे एकही नाही अशी डायग्राम येते तेव्हा 2 सर्कल आणि आतमध्ये क्रॉस पाहिजे. आणि काही नाही म्हटलं की आपल्याला एकाचा असा थोडा भाग शेडेड, क्रॉस आणि दुसरा भाग असा पाहिजे. सर्व आहे, काही आहे, एकही नाही, काही नाही. ओके. आता पहा, आता याच्यामध्ये आपल्याला विधानावरून हे झालं. आपण ह्या विधानावरून काय केलं? आपण ह्या विधानावरून ही वेन डायग्राम काढली. पण आता वेन डायग्राम वरून निष्कर्ष कोणकोणते निघू शकतात ते पण बघितलं पाहिजे. आपल्याला एक्झाम मध्ये काय करायचं असतं? विधानं दिलेली असतात असे हे विधानं दिलेले असतात. आता इथं 2 विधान आहेत. ह्या 2 विधानावरून आपण वेन डायग्राम काढायची असते आणि जी काही वेन डायग्राम काढली त्याच्यामध्ये हे निष्कर्ष चेक करायचे असतात. ओके. आपण पहिला टिप्पा पाहिला की विधानापासून वेन डायग्राम ड्रॉ करायचं बघितलं. स्टेटमेंट दिला असेल तर त्याची वेन डायग्राम कशी येते ते बघितली. आता आपण दुसरा टप्पा बघूयात. आपल्याला एखादी डायग्राम दिली तर त्यापासून कोणकोणते कन्क्लुजन निघतील ते आपण बघूयात. ठीक आहे. आता सपोज इथं मला दिलं पेन, बाहेरचं सर्कल दिलं वही, त्याच्या बाहेरचं दिलं पुस्तक. त्याच्या बाहेरचं दिलं पुस्तक. आता बघा, आता आधी पेन, नंतर वही. आधी पेन, नंतर पुस्तक. आधी वही, नंतर पुस्तक. पुन्हा आधी वही, नंतर पेन, पुस्तक आणि पेन. आता बघा, आता नीट लक्ष द्या. आपण
पेन कडून वहीकडे जातोय. म्हणजे पेन हा आतला घटक आहे, वही बाहेरचा आहे. जेव्हा आतील घटकाकडून आपण बाहेरच्या वर्तुळाकडे जातो, म्हणजे लहान सर्कलकडून मोठ्या सर्कलकडे जातो, तेव्हा माझं सर्व पण बरोबर येतं आणि काही पण बरोबर येतं. तेव्हा माझा निष्कर्ष सर्व पण बरोबर असतो आणि काही पण बरोबर असतो. म्हणजे कसं? सर्व पेन वही आहेत, बरोबर. अजून काही पेन वही आहेत, हा देखील बरोबर, बरं का? सर्व पेन वही आहेत, बरोबर. काही पेन वही आहेत, हा देखील बरोबर. आता पेन कडून मी पुस्तकाकडे जातोय. पेन लहान वर्तुळ आहे, पुस्तक मोठं. मग मला सर्व पेन वह्या पुस्तक आहेत असं पण म्हणता येतं आणि काही पेन पुस्तक आहेत असंही म्हणता येतं. मी वहीकडून पुस्तकाकडे जातोय, आतून बाहेर जातोय, लहान वर्तुळकडून मोठ्याकडे जातोय. मग सर्व वही पुस्तक आहेत, काही वही पुस्तक आहेत. म्हणजे लहान वर्तुळाकडून मोठ्याकडे जाताना सर्व पण येणार, काही पण येणार. सर्व पण येणार, काही पण येणार. पण आता मोठ्या वर्तुळाकडून आतमध्ये म्हणजे बाहेरून आत जाताना, म्हणजे बाहेरच्या सर्कलकडून आतमध्ये जाताना फक्त काही येतं. म्हणजे इथं काही वही पेन आहेत. काही वही पेन आहेत. का? मी वहीकडून पेनकडे जातोय. मोठ्याकडून आतमध्ये जातोय. तसंच काही पुस्तक पेन आहेत. काही पुस्तक पेन आहेत. म्हणजे पुस्तक मोठ्याकडून मी लहानाकडे जातोय. मोठ्याकडून लहानाकडे जात असेल तर फक्त काही येणार. लहानाकडून मोठ्याकडे जात असेल तर काही येणार, सर्व पण येणार. काही येणार, सर्व पण येणार. ठीक आहे? आता आता इथं आपलं सर्कल आहे. इथं काय आहे समजूयात. ॲपल आहे, सफरचंद. ठीक आहे. आणि पेरू, गावा. सफरचंद आणि पेरू. मग या डायग्राम पासून मी 2 निष्कर्ष काढू शकतो बघा. काय? काही सफरचंद पेरू आहेत आणि काही पेरू सफरचंद आहेत. काही पेरू सफरचंद आहेत. बस. हे 2च डायग्राम माझे करेक्ट येतील. डेफिनेट स्टेटमेंट वाले. की काही सफरचंद पेरू आहेत, काही पेरू सफरचंद आहेत. आता जेव्हा नो वालं येईल पहा. आता नो वालं. समजा ह्या नो वाले दोघं जण आहेत. कोण कोण आहे याच्यामध्ये? दिवा आहे आणि घड्याळ. मग मी म्हणू शकतो इथं एकही दिवा घड्याळ नाही. एकही दिवा घड्याळ नाही. अजून एकही घड्याळ दिवा नाही. एकही घड्याळ दिवा नाही. अजून काही दिवे घड्याळ नाही असे म्हणता येईल. काही दिवे घड्याळ नाहीत आणि काही घड्याळ दिवे नाहीत. काही घड्याळ दिवे नाहीत. हे चारही निष्कर्ष आपल्याला याच्यापासून काढता येतील. सम नॉट पासून कोणताही निश्चित निष्कर्ष निघत नाही. काही नाहीत यापासून निश्चित निष्कर्ष निघत नाही. निश्चित निष्कर्ष निघत नाही. आता पहा, बाहेरून आतमध्ये येताना सर्व पण येणार, काही पण येणार. एकात एक वर्तुळ असले बाहेरून आतमध्ये येताना बघा, 2 बघू इथं आपण. एकात एक वर्तुळ आता बाहेर म्हणजे मोठ्या सर्कलकडून आतमध्ये येताना काही येणार, आतून बाहेर सर्व पण येणार, काही पण येणार. लहान वर्तुळकडून मोठ्याकडे जाताना, लहान वर्तुळाकडून मोठ्याकडे जाताना सर्व पण, काही पण. आणि मोठ्याकडून लहानाकडे येताना फक्त काही. सर्व येणार नाही. ठीक आहे. आता आपण डायग्राम ड्रॉ करायला बघूया. आता काय करायचं आपल्याला? विधानावरून डायग्राम ड्रॉ करायची. विधान किती आहेत? 2 आहेत. ह्या 2 विधानावरून डायग्राम ड्रॉ करायची आणि वेन डायग्राम मध्ये 2 निष्कर्ष चेक करायचे. आता सर्व म्हटलं की एकात एक. सर्व जंगल वाघ आहेत. लहान घटक झालं जंगलचं हिरवं. नंतर केशरी झालं वाघ. सर्व वाघ घोडे आहेत. आणि घोडा हा झाला लाल रंगाचा.
ठीक आहे. आता ह्या 2 विधानावरून आपण ही डायग्राम काढली. आता हे जे 2 निष्कर्ष आहेत, तर हाही निष्कर्ष याच्यात चेक करायचा आहे आणि हा पण निष्कर्ष चेक करायचा आहे. ठीक आहे. आता ह्या वेन डायग्राम वरून पहिला निष्कर्ष बरोबर येतो का? मग कसं बघणार? सर्वच वाक्य आहे म्हणजे जंगल आणि घोडे. जंगल कुठं वर्तुळ आहे? लहान वर्तुळ आहे आणि घोडा मोठं वर्तुळ आहे. मग लहान वर्तुळाकडून मोठ्याकडे जात असताना, आतून बाहेर जाताना सर्व पण येणार, काही पण येणार. म्हणजे पहिला निष्कर्ष बरोबर आहे. आता दुसऱ्या निष्कर्षामध्ये सर्व घोडे जंगल आहेत. पण घोडा हा बाहेरचा वर्तुळ आहे मोठा आणि जंगल आतील वर्तुळ आहे लहान. मग मोठ्याकडून लहानाकडे येताना सर्व येणार नाही. इथे काय आलं असतं? काही घोडे जंगलात पाहिजे होतं. काही घोडे जंगलात पाहिजे होतं. म्हणजे इथं आपलं उत्तर कुठे? ओन्ली फर्स्ट करेक्ट. फक्त एक बरोबर आहे. फक्त एक बरोबर. आता त्याचे डायग्राम ड्रॉ करायला लागूयात. सर्व पेन रस्ते आहेत. सर्व पेन रस्ते आहेत. सर्व रस्ते घर आहेत. सर्व रस्ते घर आहेत. आता पहिला निष्कर्ष म्हटलंय आपल्याला सर्व घर पेन आहे. ओके, सर्व घर पेन आहेत. आता घर बघायचं. घर कुठलं आहे? बाहेरचं आहे. घर कुठलं आहे? बाहेरचं वर्तुळ आहे, मोठं वर्तुळ आहे. कारण पिंक कलरचं आहे आणि पेन कसला आहे? पिवळ्या रंगाचा आहे म्हणजे लहान आहे. आता मोठ्याकडून लहानाकडे असेल तर सर्व येणार नाही. काय पाहिजे होतं? काही पाहिजे होतं. काही पाहिजे होतं. सर्व नाही येणार. मग आता घर आणि पेन. घर कसं आहे? मोठं वर्तुळ आहे आणि पेन लहान वर्तुळ आहे. मोठ्याकडून लहानाकडे येताना काही पाहिजे. काही आलंय. बरोबर आहे. ओन्ली सेकंड करेक्ट. ओन्ली सेकंड करेक्ट. गुड. डायग्राम ड्रॉ करत असताना सिंपल रूल पाळायचा की मुद्दामहून इंटरसेक्ट करायचं नाही. मुद्दाम होऊन कुठल्याही सर्कलनं दुसऱ्या सर्कलला छेडायचं नाही. इंटरसेक्ट करायचं नाही, छेदायचं नाही. तर बघू आपण सर्व पेपर. लहान घटक पेपर पिंक कलर वाला. सर्व पेपर फाईल आहेत. हा घटक हिरवा फाईल मोठा. आता काही पेन फाईल आहेत. काही पेन फाईल आहेत. म्हणजे पेन काढत असताना तो फक्त फाईललाच इंटरसेक्ट होईल. पेपरला इंटरसेक्ट होणार नाही. कारण मुद्दामहून इंटरसेक्ट करायचं नाही. बेसिक रूल मुद्दामहून इंटरसेक्ट करायचं नाही. मग आता बघूयात ह्या 2 निष्कर्षापैकी कोणते निष्कर्ष बरोबर येतील? का सगळे चूक येतील? सर्व पेपर पेन आहेत आणि काही पेपर पेन आहेत. पहा पेपर आणि पेन. पेपरचं सर्कल आहे पिंक, पेनचं सर्कल आहे येलो. त्या दोघांचा एकमेकांशी संबंध आलाय का? काहीच संबंध आलेला नाहीये. म्हणजे दोन्ही चुकीचे आहेत. येस. श्रुतिका करेक्ट आन्सर आहे आपलं. दोन्हीच्या दोन्ही काय आहेत? चुकीचे आहेत, रॉंग आहेत. बोथ आर रॉंग. सर्व पेपर पेन आहेत रॉंग. काही पेपर पेन आहेत रॉंग. कारण पेपर आणि पेन यांचा संबंध आलाच नाहीये. पेपर आणि पेन यांचा संबंध आलेला नाही. बघा पेपरचं सर्कल आहे पिंक आणि पेनचं येलो. पिंक आणि येलो एकमेकांना छेदलेच नाहीयेत. मग आपण काही पेपर पेन आहेत असं म्हणता येणार नाही. बघित आपण
सर्व कोट पिशवी आहेत. सर्व कोट काय आहेत? हे पिशवी आहेत. सर्व कोट पिशवी आहेत आणि काही पिशवी खेळणी आहेत. काही पिशवी खेळणी आहेत. सर्व कोट पिशवी आहेत, काही पिशवी खेळणी आहेत. आता बघा, पहिला निष्कर्ष काही पिशवी कोट आहेत. बरोबर आहे का बघायचं? दोघांपैकी कुठला बरोबर, कुठला चूक? येस, बरोबर. ओनली फर्स्ट करेक्ट. बरोबर आहे. ओनली फर्स्ट करेक्ट. करेक्ट. बरोबर. ओनली फर्स्ट करेक्ट. श्रुतिका बरोबर आन्सर आहे आपलं. येस, प्रियंका अनुसया करेक्ट आन्सर आहे आपलं. ओनली फर्स्ट करेक्ट. ओनली फर्स्ट. हा, पिशवी आणि कोट. पिशवी बाहेरचं वर्तुळ आहे, कोट आतील वर्तुळ आहे. बाहेरून आतमध्ये येताना काही येणार. खेळणी आणि कोट यांचा संबंध आलेला नाही. खेळणी आणि कोट यांचा संबंध आलेला नाही. येस. आता डायग्राम ड्रॉ करत असताना इथं आता अजून एक कन्सेप्ट आली आपल्याला. बघूयात, ह्याचं उत्तर द्यायला लागा. हा क्वेश्चन परत आणखीन एक कन्सेप्ट क्लिअर करणारा आहे. त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. येस. आता बघूयात आपण. सर्व ट्रे खोडरबर आहे. ट्रे लहान घटक आणि खोडरबर मोठा घटक. खोडरबर. सर्व पेन खोडरबर आहेत. सर्व पेन खोडरबर. ही डायग्राम अशी आहे विद्यार्थी मित्रांनो. का? बघा, मला इथं डायग्राम मध्ये रिलेशन ट्रे आणि खोडरबरचं दिलंय. सर्व ट्रे खोडरबर आहेत. आपण पिंक कलर काढला, येलो काढला. पुन्हा सर्व पेन खोडरबर आहेत. म्हणजे कुठेही मला ट्रे आणि पेन यांच्याविषयी कुठेही रिलेशन मला दिलेलं नाही. त्यामुळं ट्रे आणि पेनला मी इंटरसेक्ट करणार नाही. व्हेरी गुड. व्हेरी व्हेरी गुड. छान. नन नन नन. व्हेरी गुड. मग आता सर्व ट्रे पेन आहेत नाहीयेत, रॉंग. काही ट्रे पेन आहेत, रॉंग. इथं माझं कुठलंच उत्तर बरोबर आलेलं नाहीये. बोथ रॉंग. सर्व ट्रे पेन आहेत, रॉंग. काही ट्रे पेन आहेत, रॉंग. विधाने, काही साप पक्षी आहेत, सर्व मांजरे पक्षी आहेत. काही साप पक्षी आहेत.
सर्व मांजर पक्षी आहेत. मांजर आतमध्ये येईल पण ते सापाला इंटरसेक्ट होणार नाही. मांजर आतमध्ये येईल पण ते सापाला इंटरसेक्ट होणार नाही. काही साप पक्षी आहेत बरोबर, साप आणि पक्षी एकमेकाला छेदले, काही म्हणजे छेदणार. सर्व मांजरे पक्षी आहेत, मांजर आतमध्ये पक्षी बाहेर. आता पहिला निष्कर्ष, काही मांजरे साप आहेत. मांजर आणि साप म्हणजे ग्रीन आणि पिंक सर्कल एकमेकाला छेदलं आहे का, इंटरसेक्ट केलं आहे का, नाहीये. म्हणजे पहिलं रॉंग झालं, बरोबर आहे. आता काही पक्षी साप आहेत, बरोबर आहे. येलो सर्कल आणि ग्रीन सर्कल एकमेकाला छेदलंय, इंटरसेक्ट केलंय. इंटरसेक्ट केलंय म्हणजे काही इथं निष्कर्ष बरोबर येणार आहे. यस, करेक्ट आहे. अर्चना बरोबर आन्सर आहे आपलं. श्रुतिका करेक्ट आन्सर आहे. ओनली 2 करेक्ट. करेक्ट, फक्त सेकंड करेक्ट, बरोबर. फक्त सेकंड वाला करेक्ट आहे की काही साप पक्षी आहेत, कारण साप आणि पक्षी पाय ह्या दोन ठिकाणी एकमेकाला इंटरसेक्ट केलंय. म्हणजे हा जो पिंक वाला मी जो आता हे केलाय, तर तो एरिया साप पण आहे आणि पक्षी पण आहे, त्यामुळे काही पक्षी साप आहेत, बरोबर. येस, तुझ्या करेक्ट आन्सर होता, बरोबर. एक ही कॅप लाल नाही. तर एकही कॅप लाल नाही म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, क्रॉस पाहिजे. एकही नाही म्हटलं की क्रॉस आला पाहिजे. आणि काही डेस्क कॅप आहेत. काही डेस्क कॅप आहेत. एकही कॅप लाल नाही, काही डेस्क कॅप आहेत. आता इथे बघू आपण ह्या दोन्हीपैकी कोणता निष्कर्ष बरोबर आहे. पहिला आहे का, सर्व डेस्क लाल आहेत. डेस्क आणि लालचा तर संबंध झालेला नाहीये. लाल ग्रीन सर्कल आहे आणि डेस्क हे पिवळं सर्कल आहे, येलो. ह्या दोघांचा काहीच संबंध आला नाहीये. दुसरा, काही कॅप डेस्क आहेत, बरोबर आहे, करेक्ट. येस, श्रुतिका करेक्ट आहे, प्रियंका करेक्ट, ऋतुजा, शबनम करेक्ट आन्सर आहे आपला. व्हेरी गुड. की काही कॅप डेस्क आहेत, बरोबर आहे, कारण कॅप आणि डेस्क एकमेकाला छेदले तिथं. हे तुम्ही डायग्राम काढा आणि याचं उत्तर सांगायला लागा. येस, अनुसया करेक्ट आन्सर आहे. ऋतुजा, अर्चना बरोबर, श्रुतिका व्हेरी गुड, करेक्ट, गुड. कृष्णा आपला आन्सर करेक्ट आहे, प्रियंका आपलंही आन्सर बरोबर आहे, व्हेरी गुड, छान, बढिया. एकही पुस्तक, एकही पुस्तक क्रॉस काही नाहीये, पेन्सिल नाही. एकही पुस्तक पेन्सिल नाही. आणि काही पेन्सिल टोपी आहेत. काही पेन्सिल या टोपी आहेत. पहिलं, सर्व पेन्सिल टोपी आहेत, नाहीयेत, रॉंग. काही टोपी पुस्तक आहेत, टोपी आणि पुस्तक यांचा तर संबंध आला नाही, ते पण रॉंग. ते 4 निष्कर्ष आहेत आणि विधानं दिलेत. काही कार्ड पेपर आहेत, सर्व पेपर कार आहेत, काही कार ट्रेन आहेत.
4 निष्कर्ष. काही कार्ड ट्रेन आहेत, काही पेपर ट्रेन आहेत, काही ट्रेन पेपर आहेत, काही कार कार्ड आहेत. 3 विधानावरून डायग्राम ड्रॉ करा आणि 1, 2, 3, 4 पैकी कुठला निष्कर्ष बरोबर ते सांगा. बघू आपण इथं काही कार्ड पेपर आहेत. काही कार्ड काय आहेत? पेपर आहेत. दुसरं सर्व पेपर कार आहेत. आणि काही कार ट्रेन आहेत. काही कार ट्रेन आहेत. येस. आता पहिला निष्कर्ष काही कार्ड ट्रेन आहेत. बघा कार्ड हा कसा आहे? पिंक कलर आहे आणि ट्रेन व्हाईट आहे. म्हणजे काही कार्ड ट्रेन आहेत. हा तर निष्कर्ष इथं बाधच झाला. दुसरं काही पेपर ट्रेन आहेत. पेपर म्हणजे ग्रीन वाला, ट्रेन व्हाईट. ग्रीन आणि व्हाईट एकमेकाला छेदलेच नाहीयेत. तिसरं काही ट्रेन पेपर आहेत. ट्रेन व्हाईट सर्कल आहे आणि पेपर ग्रीन हे पण एकमेकाला छेदले नाहीत. चौथं काही कार कार्ड आहेत. कार येलो. कार कुठला आहे? पिवळा आहे ना. कार म्हणजे पिवळा सर्कल आहे आणि कार्ड कुठला आहे? गुलाबी. पिवळा आणि गुलाबी एकमेकाला छेदलेत ना, म्हणजे काही कार कार्ड आहेत. बरोबर आहे. काही कार कार्ड आहेत. ओन्ली 4 करेक्ट. येस. अर्चना करेक्ट आन्सर होतं. ऋतुजा अनुसया करेक्ट आन्सर आहे. येस. बघू आपण सर्व सफरचंद वांगी आहेत. सर्व सफरचंद वांगी आहेत. सर्व वांगी भेंडी आहेत. सर्व वांगी भेंडी आहेत. काही भेंडी संत्री आहेत. असं झालं. पिवळा झाला सफरचंद, हिरवा झाला वांगी, नंतर भेंडी हा केशरी आणि संत्री पिंक कलर झाले. व्हेरी गुड. अर्चना करेक्ट आन्सर आहे आपलं. श्रुतिका बरोबर आहे आन्सर. छान. पहिलं काही संत्री वांगी आहेत. बघा संत्री आणि वांगी ग्रीन आणि हा पिंक संबंध चाला नाही. सर्व वांगी सफरचंद आहेत. वांगी बाहेरचा घटक आहे. सफरचंद आतला घटक आहे. म्हणजे तिथं सर्व येणार नाही. रॉंग. काही पाहिजे होतं. तिसरं काही सफरचंद संत्री आहेत. पण सफरचंद आणि संत्री यांचा एकमेकांना संबंध झाला नाही. रॉंग. सर्व भेंडी सफरचंद आहेत. भेंडी म्हणजे केशरी, सफरचंद येलो. सर्व नको, काही पाहिजे होतं. म्हणजे हे देखील रॉंग. म्हणजे चारीच्या चारी काय आहेत? रॉंग आहेत.
येस. ओके. बघू आपण इथं सर्व शिक्षक डॉक्टर आहेत. सर्व शिक्षक डॉक्टर आहेत. सर्व डॉक्टर इंजिनियर आहेत. सर्व इंजिनियर विद्यार्थी आहेत. येस, व्हेरी गुड. करेक्ट, करेक्ट. बरोबर. पहिलं, काही विद्यार्थी शिक्षक आहेत. बरोबर आहे. बाहेरून आतमध्ये येतोय, काही येणार आहे. सर्व डॉक्टर विद्यार्थी आहेत. आतून डॉक्टर लहान वर्तुळ आहे, विद्यार्थी मोठं, सर्व येणार आहे. काही इंजिनियर शिक्षक आहे, बाहेरून आतमध्ये येतोय, मोठ्या सर्कलकडून आतमध्ये येतोय, काही येणारच आहे. सर्व डॉक्टर शिक्षक आहेत. नाही नाही, डॉक्टर हा मोठा घटक आहे, मोठ्याकडून लहानाकडे येताना सर्व येणार नाही. म्हणजे फोर्थ रॉंग आहे. 1 2 3 करेक्ट. बरोबर आहे. फोर्थ रॉंग आहे. 1 2 3 करेक्ट. सुतिका बरोबर होतं. अनुसया करेक्ट आहे. कृष्णा बरोबर. येस. काही वाघ सिंह आहेत. सर्कल झालं वाघाचं. काही वाघ सिंह आहेत. काही सिंह गायी आहेत. काही सिंह गायी आहेत. काही ससे घोडे आहेत. सर संबंधच दिला नाही, काढायचं वेगळं. येस. काही ससे काय आहेत? घोडे आहेत. येस. आता 4 निष्कर्ष आहेत. 4 निष्कर्षापैकी कुठला बघायचा आपल्याला? बरोबर आहे. पहिलं, काही वाघ घोडे आहेत. वाघ आणि घोडा संबंध आलेला नाहीये. काही गायी वाघ आहेत. गाय आणि वाघ संबंध नाही आलेला. काही घोडे सिंह आहेत. घोडा आणि सिंह यांचा याही सर्कलचा काही संबंध आला नाहीये. आणि सर्व घोडे गायी आहेत याचाही संबंध आलेला नाही. म्हणजे ऑल रॉंग आहेत. करेक्ट. नन ऑफ द अबाव इज करेक्ट. सर्व चुकीचे आहेत. सर्व चुकीचे. करेक्ट, करेक्ट. आता पहा, आपल्याला निगेटिव्ह निष्कर्ष हा कधी बरोबर असतो बघा. आता एक महत्वाचं पहा, निगेटिव्ह निष्कर्ष आपण कधी बरोबर म्हणायचा? मला त्या 2 टर्म मध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट क्रॉस असला पाहिजे. आता डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट क्रॉस ह्याचा अर्थ काय सर? बघा, आता या डायग्रामचा अर्थ काय झाला? एकही बी हा सी नाही. एकही बी हा सी नाही. मग आता बी हे मोठं वर्तुळ आहे. बरोबर आहे. म्हणजे बी सोबत सी हा डायरेक्ट क्रॉस आहे. पण ए जर ह्या बीतला घटक असेल तर तो देखील इनडायरेक्टली सी कधीच होणार नाही. म्हणजे ए सोबतचा इनडायरेक्ट क्रॉस झाला. डायरेक्ट नसला तरी इनडायरेक्ट. म्हणजे एकही ए हा सी नाही हे मला निश्चितपणे सांगता येतं. एकही बी हा सी नसेल तर एकही ए हा सी नाही हे निश्चितपणे बरोबर. का? ए हा घटक संपूर्णपणे बी मध्ये समावेश आहे. म्हणून जर बी नसेल तर ए पण येणार नाही. बी नसेल तर ए पण येणार नाही. आता याच डायग्रामला बघा बरं का. याच डायग्राम काळजीपूर्वक बघा. आता याच्यावरून काय निष्कर्ष आला असता ह्या डायग्रामचा? हा आला असता की एकही ए हा सी नाही.
आता इथं डायरेक्ट क्रॉस माझा ए आणि सी मध्ये आहे. मग इथं मी एकही बी हा सी नाही हा निष्कर्ष माझा चूक होईल. दुसऱ्या डायग्राम मध्ये खालच्या मध्ये 1 आणि 2. 1 मध्ये माझे दोन्ही बरोबर, एकही बी हा सी नाही का? क्रॉस माझा बी सोबत होता, इथं मोठा सर्कल आहे बी आणि सी यांच्यात क्रॉस होता. मग बी सोबत नाही म्हणजे ए सोबत पण नाही, बरोबर. पण इथं मात्र पहा, ह्या 2 नंबर डायग्राम मध्ये क्रॉस, डायरेक्ट क्रॉस हा ए सोबत आहे. कोणाचा? सीचा. म्हणजे एकही ए सी नाही बरोबर म्हणू शकतो. पण इथे मी एकही बी हा सी नाही मला म्हणता येणार नाही, कारण माझा क्रॉस हा ए सोबत आहे, बी सोबत नाही. बी हा मोठा घटक आहे. तर लहान घटकासोबत क्रॉस असेल तर लहान घटकासोबत असेल, मोठ्यासोबत असणार नाही. थोडक्यात भांडणासारखं. समजा लहान मुलाची भांडणं असतील शेजारी, तर लहान मुलामध्येच राहतात खूप ठिकाणी. मोठ्याकडे येणार नाहीत, पण मोठ्याकडली भांडणं असतील तर ती लहानामध्ये पण परावर्तित होतात. जर मोठी भांडत असतील तर लहान पण भांडतात, बरोबर. हा, पण जर लहानच भांडत असतील फक्त, तर मोठी भांडतीलच असं नाही. लक्षात आलं? म्हणजे इथं मला डायरेक्ट क्रॉस आणि इनडायरेक्ट क्रॉस हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. हा सर्कल आहे ए, हा सर्कल बी, बीचा क्रॉस आहे मोठा सर्कल सी, लहान सर्कल डी. आता बघा, आता मी इथं काय काय म्हणू शकतो? आता क्रॉस बघा कोणामध्ये आहे? बी आणि सी मध्ये. म्हणजे एकही बी हा सी नाही, बरोबर. आता बी चा क्रॉस सी पेक्षा लहान कोण आहे? डी, त्याच्यासोबत क्रॉस असणार. मोठ्यासोबत आहे म्हणजे लहानासोबत आहे. लहानासोबत असेल तर मोठ्यासोबत असेलच असं नाही. पुन्हा सी चा क्रॉस कोणासोबत आहे? बी सोबत तर आहेच आहे. अजून सी चा क्रॉस कोणासोबत आहे? ए सोबत पण आहे का? ए लहान घटक आहे. येस. आणि दोघ जण लहान कोण? ए आणि डी, हे पण क्रॉस असणार. म्हणजे एकही बी सी नाही, एकही सी बी नाही, एकही बी डी नाही, एकही डी बी नाही, एकही सी बी नाही, एकही बी सी नाही, एकही सी ए नाही, एकही ए सी नाही, एकही ए डी नाही, एकही डी ए नाही. म्हणजे एकही नाही साठी आपल्याला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट क्रॉस हा आवश्यक असतो, तरच एकही नाहीचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. आता आपण गणिताच्या ह्याच्यामधून ते एक्झाम्पल मधून समजून घेऊया. गणिताच्या एक्झाम्पल मधून समजून घेऊयात आपण. आता पहा, विधाने सर्व टेबल, सर्व टेबल काय आहेत? खुर्च्या आहेत. सर्व टेबल खुर्च्या आहेत आणि काही खुर्च्या स्टूल आहेत. काही खुर्च्या स्टूल आहेत. आता नीट समजून घ्या. पहिला निष्कर्ष, काही स्टूल खुर्च्या आहेत. स्टूल आणि खुर्च्या एकमेकाला इंटरसेक्ट केलंय, बरोबर आहे. स्टूल आणि खुर्च्या एकमेकाला छेदलंय, बरोबर आहे. आता दुसरा निष्कर्ष, एकही टेबल स्टूल नाही. हा एकही टेबल स्टूल नाही, हा दुसरा निष्कर्ष तुम्हाला कसा वाटतो ते मला कमेंट करून सांगा. मग आपण कन्सेप्ट क्लिअर करू. इथं एकही टेबल स्टूल नाही हा निष्कर्ष बरोबर आहे का चुकीचा आहे? कन्सेप्ट, हा, चूक आहे. व्हेरी गुड, छान छान, चूक आहे. आता समजून घ्या. आता बघा, आता सर एकही टेबल स्टूल नाही. सर टेबल हे व्हाईट सर्कल आहे, बरोबर आहे सर, आणि स्टूल हे ग्रीन आहे. सर स्टूल वेगळा आहे आणि टेबल पण वेगळा आहे. मग जर दोघे वेगळे आहेत, मग आपण म्हणतो एकही टेबल स्टूल नाही, बरोबर का? दोन सर्कल एकमेकापासून वेगळे आहेत. पण एकही नाही साठी मला वेगळं असून जमत नाही.
मला काय पाहिजे? क्रॉस पाहिजे, क्रॉस पाहिजे. कुणामध्ये? टेबल आणि स्टूल. आता टेबल आणि स्टूल यांच्यामध्ये कुठेही क्रॉस नाहीये. टेबल आणि स्टूल यांच्यामध्ये क्रॉस नाही म्हणजे हा निष्कर्ष चूक. मला काय पाहिजे होता? क्रॉस पाहिजे होता. पण टेबल आणि स्टूलमध्ये कुठेही क्रॉस नाही. क्रॉस नसेल तर निष्कर्ष चूक. एकही नाही ह्या निष्कर्षासाठी मला काय पाहिजे? क्रॉस पाहिजे. वेन डायग्राममध्ये क्रॉस पाहिजे. क्रॉस एक्झिस्ट पाहिजे. ओके. येस. आता बघूयात आपण. येस, व्हेरी गुड. छान, छान. लक्षात आलं? गुड. आता बघूयात इथं आपण. एकही फळ, एकही फळ काळे नाही. आता क्रॉस कोणामध्ये माझा? फळ आणि काळ्यामध्ये. एकही फळ काळे नाही. आणि दुसरं आहे काही भाज्या फळे आहेत. काही भाज्या फळे आहेत. आता याच्यामध्ये बघूयात आपण. पहिला निष्कर्ष, एकही भाजी काळी नाही. बरोबर आहे का? एकही भाजी काळी नाही. यस, व्हेरी गुड. एकही भाजी काळी नाही. सर चुकीचा निष्कर्ष आहे का? सर एकही नाही म्हटल्यानंतर मला भाजी आणि काळी ह्या दोन सर्कलमध्ये क्रॉस पाहिजे होता. मग सर क्रॉस कोणामध्ये? फळ आणि काळ्यामध्ये क्रॉस आहे. भाजी आणि काळं यांच्यामध्ये क्रॉसच नाहीये. क्रॉस नाही तर हा निष्कर्ष चूक. क्रॉस नसेल तर हा निष्कर्ष चूक. हा दुसरं, काही फळे भाज्या आहेत. बरोबर आहे. काही फळे भाज्या आहेत. फळ आणि भाजी यांनी एकमेकाला छेदलेलं आहे म्हणजे काही फळ भाज्या आहेत. बरोबर. मला क्रॉस कसा पाहिजे? डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट क्रॉस चालेल. म्हणजे पहा, एकही उंच कोंबडी नाही. एकही उंच काही नाहीये, कोंबडी नाही. आणि सर्व पक्षी उंच आहेत. सर्व पक्षी उंच आहेत. पक्षी आतमध्ये येईल. आता आपल्याला माहिती आहे, मोठ्यासोबत क्रॉस असेल तर लहानासोबत क्रॉस असतोच. पण लहानासोबत असेल तर तो फक्त लहानासोबत असतो. मोठ्यासोबत असेलच असं नाही. आता इथं आपलं एकही पक्षी कोंबडी नाही. बरोबर. सर पक्षी आणि कोंबडीमध्ये क्रॉस आहे का? आहे. कसा आहे? इनडायरेक्ट आहे. मोठ्यासोबत आहे म्हणजे लहानासोबत असतो म्हणजे इनडायरेक्ट क्रॉस आहे. बरोबर. सर्व पक्षी कोंबड्या आहेत. चूक. सर्व पक्षी कोंबड्या आहेत. चूक. सर्व कुत्रे माकड आहेत आणि एकही माकड मांजर नाही. एकही माकड मांजर नाही. आता माकड आणि मांजर यांच्यात डायरेक्ट क्रॉस आहे. मग माकडामधल्या सगळ्या घटकाचा मांजरासोबत इनडायरेक्ट क्रॉस हा राहणारच आहे. हा पहिला निष्कर्ष, एकही कुत्रा मांजर नाही. आता कुत्रा आणि मांजर यांच्यात क्रॉस आहे का? डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट? माकडासोबत आहे मांजराचा, डायरेक्ट आहे.
पण माकडाच्या आत संपूर्ण कुत्रा आहे, म्हणजे कुत्र्याचा आणि मांजर यांचाही क्रॉस असणार आहेच, असणार आहेच. म्हणजे पहिलं तर बरोबर आहे. 1 करेक्ट आहे. श्रुतिका बरोबर. मयुरी करेक्ट आहे. 1 तर आपलं बरोबर असणार आहे. दुसरं बघू आपण. सर्व मांजर कुत्रा आहेत नाहीये. सर्वसाठी मला एकात एक पाहिजे होते असे दोघं जण. इथे तर दिसतच नाहीये तसं. म्हणजे दुसरा निष्कर्ष कसा आहे? चुकीचा आहे, रॉंग आहे. हे डायग्राम काढून याचे कुठले 3 पैकी कोणते निष्कर्ष बरोबर आहेत ते सांगा? येस. बघू आपण. सर्व वाडगे चमचे आहेत. वाडगा, चमचा. एकही ताट चमचा नाही. क्रॉस नाही म्हणताय. काय नाही? एकही ताट चमचा नाही. नंतर सर्व काटे ताटे आहेत. सर्व काटे काय आहेत? ताट आहेत. याची डायग्राम झाली. ऑल करेक्ट. व्हेरी गुड. अर्चना करेक्ट आन्सर आहे आपलं. प्रियंका करेक्ट आन्सर आहे. व्हेरी गुड. छान. बढिया. आता पहा, इथं डायरेक्ट क्रॉस हा माझा चमचा आणि ताटमध्ये आहे. इनडायरेक्ट क्रॉस सगळ्यामध्येच असणार आहे. वाडगा आणि काटामध्ये क्रॉस असणार आहे काय? 100% असणार आहे. एकही वाडगा काटा नाही. बरोबर आहे. कारण मोठ्यासोबत क्रॉस असेल तर लहानासोबत क्रॉस असणारच आहे. एकही चमचा काटा नाही. बरोबरच आहे. एकही वाडगा ताट नाही. बरोबर. सर्व बरोबर. ऑल करेक्ट. ऑल करेक्ट. व्हेरी, व्हेरी गुड. छान. ऑल करेक्ट. बघूयात आपण. सर्व बी, सगळेच्या सगळे बी काय आहेत? जे आहे. नंतर काही सी, काही सी हे जे आहेत आणि सर्व पी हे सी आहेत. सर्व पी हे सी आहेत. सर्व बी हे जे आहेत, काही सी हे जे आहेत, सर्व पी हे सी आहेत. आता आपण पाहणार पहिला निष्कर्ष, काही सी हे बी आहे. सी आणि बी म्हणजे येलो आणि ब्ल्यू त्यांचा संबंध चालेल नाहीये. ठीक आहे. हा, म्हणजे सी आणि बी, सी म्हणजे येलो होतं, येलो आणि यांचा संबंध चालणार. रॉंग. एकही पी हा जे नाही. मला पी आणि जे मध्ये काय पाहिजे होता? क्रॉस पाहिजे होता. इथं मला कुठेही क्रॉस दिसत नाहीये. रॉंग. पी आणि जे मध्ये मला क्रॉस पाहिजे होता.
तर क्रॉसच दिसत नाहीये. रॉंग. आता पहा. आणि तिसरं काही बी हे सी आहेत का? नाहीये. बी आणि सी यांचाही कुठं संबंध आलेला नाही. हे देखील रॉंग. हां. सगळे रॉंग आहेत. ऑल रॉंग. आता पहा, काही विद्यार्थ्यांना सेकंड हे बरोबर वाटला असेल. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो स्पष्ट हे क्लिअर करू आपण. मला एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी. एकही नाही म्हटलं, की मला क्रॉस पाहिजे. ह्या दोघात क्रॉस पाहिजे. कुठं? व्हेन डायग्राममध्ये. मग आता पीचं सर्कल आणि जेचं सर्कल ह्या दोघांमध्ये मला क्रॉस दिसतोय का? ह्यांच्यात क्रॉस आहे का? इथं व्हेन डायग्राममध्ये क्रॉस असला तरच एकही नाहीचा निष्कर्ष बरोबर म्हणायचं. ह्या व्हेन डायग्राममध्ये क्रॉस असला तरच एकही नाहीचा निष्कर्ष बरोबर म्हणायचं. ह्या व्हेन डायग्राममध्ये क्रॉस नाही म्हणजे एकही नाही निष्कर्ष चूक. फक्त जे आणि पी हे दोन्ही सर्कल एकमेकापासून वेगळे आहेत. वेगळे आहेत म्हणून ते एकही नाहीचा निष्कर्ष कधीच बरोबर म्हणायचा नाही. नीट ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. दोन सर्कल एकमेकापासून वेगळे आहेत म्हणजे एकही नाही निष्कर्ष त्यांच्यात येईल असं नाही. त्यांच्यात क्रॉस पाहिजे. कन्फर्मेशन कोण करतं? क्रॉस. क्रॉसचं कन्फर्मेशन घेतलं तरच उत्तर द्यायचं. क्रॉसनं कन्फर्म नाही केलं, रॉंग म्हणायचं. येस. बघू आपण. सर्व खिडकी दरवाजे आहेत. सर्व खिडकी दरवाजे आहेत. कोणताही दरवाजा भिंत नाही. कोणताही दरवाजा भिंत नाही. क्रॉस आहे. कोणामध्ये? दरवाजा आणि भिंतमध्ये. आता दरवाजा आणि भिंतमध्ये डायरेक्ट क्रॉस असेल तर दरवाजाच्या आतल्या घटकासोबत पण भिंतचा क्रॉस हा येणारच. आता काही खिडक्या भिंत आहेत. खिडकी आणि भिंत यांचा संबंध आला नाही. रॉंग. हा. कोणतीही भिंत दरवाजा नाही. मग भिंत आणि दरवाजामध्ये क्रॉस आहे का? आहे. भिंत आहेच आहे. म्हणजे सेकंड निष्कर्ष आपला बरोबर आहे. सेकंड निष्कर्ष हा बरोबर आहे. करेक्ट. सेकंड वाला बरोबर आहे. सेकंड वाला बरोबर आहे. कारण पहिल्या म्हणते काही खिडक्या भिंती आहेत. पण इथं म्हणजे काहींसाठी काय पाहिजे होतं? खिडक्या भिंती असं छेदायला पाहिजे होतं. पण खिडकी आणि भिंती तर एकमेकापासून लांब आहेत. बरोबर आहे. लक्षात आलं का? काही नाही, एकही नाहीच. हॅलो. हॅलो. येस. ओके. ठीक आहे. आता आपण आपल्या पुढल्या पार्टकडे जाऊयात. काही नाही. इट इज अ मोस्ट जो थोडाफार कन्फ्युजिंग होतो विद्यार्थ्यांना तर तो आपला पार्ट आहे. तर तो आता आपण समजून घेऊयात. ठीक आहे.
आता मोस्ट कन्फ्युजिंग होणारा जो पार्ट आहे तर तो आपण समजून घेऊयात. आता समजा तुम्ही तुम्ही सर्वजण चित्रपट पाहता. येस. थोडस चित्रपटाचा वापर चांगल्या कामासाठी करून घेऊ आपल्या. कधीतरी पाहताच. ठीक आहे. आता पहा, आहे ए गट आहे. हा काय आहे? एक ए गट आहे. हा बी ग्रुप आहे. ए गट आहे बी गट. हम्म, हा दुसरा एक आहे हा सी गट आहे. बघा, आणि याच्यामध्ये काय आहे की ए आणि सी मध्ये क्रॉस आहे. कोणामध्ये क्रॉस आहे? ए आणि सी यांच्यामध्ये क्रॉस आहे, भांडण आहे असं आपण समजू. तर ही डायग्राम आहे आणि ह्या डायग्रामवरून मला समजा दोन निष्कर्ष हे माझे काढायचे आहेत. पहिला निष्कर्ष आहे माझा काही बी ए सी नाहीत आणि दुसरा निष्कर्ष काही सी हे बी नाही. ठीक आहे, ही अशी माझी व्हेन डायग्राम आली. विधान असतील माझे एकही ए सी नाही आणि काही ए बी आहेत. ह्या दोन विधानावरून मी व्हेन डायग्राम काढली. विधान माझे काय असतील? एकही ए सी नाही आणि काही ए बी आहेत. मग आता ह्या दोन निष्कर्षापैकी माझा कोणता निष्कर्ष बरोबर आणि कोणता निष्कर्ष चूक, आता ह्याला आपण ठरवायचं आहे. आता आपण असं समजू तात्पुरतं की एक गटामध्ये काही लोक आहेत. चित्रपटातले हिरो आहेत, हिरोईन आहेत. ए गटामध्ये कोण कोण आहे बघू आपण. समजू ए गटामध्ये आहे प्रभास आहे, रश्मिका आहे, अल्लू अर्जुन आहे. बी गटामध्ये आता अल्लू अर्जुन कॉमन आहे. इथं कोण आहे? अल्लू अर्जुन आहे. बी गटामध्ये कोण कोण आहे? रवी तेजा आहे, रामचरण आहे, नित्या मेनन आहे. मी काही जास्त पिक्चर बघत नाही, कधीतरीच. सी गटामध्ये थलपती विजय आहे, परत काजल अग्रवाल आहे, सयाजी शिंदे आहे, साऊथवाले. ठीक आहे. आता बघा, आता मला जेव्हा काही नाही वाला येतो का नाही, आता नीट लक्ष द्या, काही नाही, सम नॉट. आता सम नॉटचा जेव्हा मला येतो तेव्हा लक्षात ठेवायचं की हा माझा समजा पहिला पर्सन आणि हा दुसरा पर्सन, हा पहिला आणि हा दुसरा. ही मेथड फक्त काही नाही साठी वापरायची. काही नाही साठीच फक्त ही टेक्निक वापरायची. काही नाही सोडून इतर ह्याला वापरायचं नाही. आता सेकंड वाला पहिल्याला इन्व्हाइट करतो. सेकंड वाला कोणाला इन्व्हाइट करतो? पहिल्याला. आता इथं काही बी हे सी नाहीत, हा निष्कर्ष बरोबर आहे की नाही हे करण्यासाठी सीनं बीला त्याच्या घरी इन्व्हाइट केलं. कुणी? सीनं. सीनं बीला त्याच्या घरी इन्व्हाइट केलं की माझ्या घरी कार्यक्रम आहे, तुम्ही सगळे या. बीच्या घरचे सगळे लोक जातील का? अल्लू अर्जुन, रवी तेजा, रामचरण, नित्या मेनन सगळे लोक जातील का? बीच्या घरचे, बी गटातील सगळे लोक सी कडे जातील का? ए आणि सी मध्ये क्रॉस आहे. ए आणि सी मध्ये भांडण आहे. आता सीनं बीला इन्व्हाइट केलं. नाही. बर, ह्यांच्यात कोण जाणार नाही? ह्यांच्यात कोण जाणार नाही? बी गटातली, हा बी गटातला रवी तेजा जाईल, रामचरण जाईल, नित्या मेनन जाईल.
बाकीचे 3 जातील. अल्लू अर्जुन जाणार नाही. व्हेरी गुड. ते म्हणेल जाएगा नहीं साला. हं. अल्लू अर्जुन जाणार नाही. येस. आता अल्लू अर्जुन जाणार नाही म्हणजे काही बी हे सी नाहीत हे डेफिनेटली करेक्ट आहे. द पार्ट ऑफ अ बी विच इज ओव्हरलॅप विथ ए कॅनॉट सी. द कन्सेप्ट इज दॅट द पार्ट ऑफ अ बी विच इज ओव्हरलॅप विथ ए दॅट इज अल्लू अर्जुन म्हटलं आपण. द पार्ट ऑफ अ बी दिस इज द शेडेड पार्ट. द पार्ट ऑफ अ बी विच इज ओव्हरलॅप विथ ए इट कॅनॉट बी सी. म्हणजेच काही बी हे सी नाहीत हे इट इज अ डेफिनेटली करेक्ट स्टेटमेंट. इट इज अ डेफिनेटली करेक्ट स्टेटमेंट. येस. आता सेकंड वाला काही सी हे बी नाहीत म्हटलंय. आता सेकंड पर्सन हा बी आहे. बी न सी ला इन्व्हाइट केलं. बी न कोणाला इन्व्हाइट केलं? सी ला. सीच्या ग्रुप मधले सगळे लोक बी कडे येऊ शकतील का? का कोण येणार नाही? सी कडून बी कडं. कॅन ऑल मेंबर्स फ्रॉम सी कम टू बी? थिंक ऑन दिस पॉइंट. कॅन ऑल मेंबर्स फ्रॉम सी कम टू बी? सी कडील सर्वच्या सर्व लोक बी कडे येऊ शकतील का? यस, येऊ शकतील. काहीच अडचण नाहीये कारण त्यांच्यात क्रॉस हा नाहीये. बरोबर आहे. ऑल मेंबर्स ऑफ ग्रुप सी कॅन कम टू बी. का बरे? सीच्या सगळ्या लोकांना बी कडे यायला काही अडचण नाही ना. सीच्या सर्व गटांना बी कडे यायला बघा, नीट बघा. सीचे म्हणतोय मी. सीचे सगळेच्या सगळे लोक बीच्या घरी येऊ शकतील का? येऊ शकतील. त्यांच्यात क्रॉस नाहीच आहे. पण बीचे सगळे लोक सी कडे जाणार नाहीत का? जो कॉमन घटक आहे तो जाणार नाही. जो कॉमन घटक आहे तो जाणार नाही. सगळे लोक येऊ शकतील. लक्षात येत आहे? तर याला अजून एका एक्झाम्पल आपण समजून घेऊयात. अजून तुम्हाला लक्षात येईल पहा. समजा ए घटक आहे. ए म्हणजे एक सासर आहे. बी बी घटक आहे. ह्याच्यामध्ये एक के ही मुलगी आहे आणि ते एक सी फॅमिली आहे. आता पहा कसं आहे. ठीक आहे. आता अ आणि बी हे तिचं माहेर आहे. कोणाचं? केचं. मध्ये के काढतो. रेड ह्याने लिहितो के. केचं माहेर बी आहे. सासर ए आहे. ए आणि सी चं क्रॉस आहे, भांडण आहे. पण बी आणि सी ची यांची पहिल्यापासून ओळख आहे. बी आणि सी ची काय आहे? पहिल्यापासून ओळखच आहे. यांच्यात काय क्रॉस नाही, भांडण नाही. मग मला सांगा, काही बी हे सी नाहीत आणि दुसरं काही सी हे बी नाहीत. आता याच्यामध्ये सेकंड वाला पहिल्याला इन्व्हाइट करतो. सी न बीला घरी बोलवलं. आता सी न बीला घरी बोलवल्यानंतर बीचे सगळे लोक जातील का? सगळे लोक जाणार नाहीत. के जाणार नाही. की जाणार नाही. की म्हणेल नको, माझ्या माहेरच्यानी त्यांचं पटत नाही. नको माझ्या डोक्याला ताप. मी नाही जात, तुमच्या तुम्ही जावा. बरोबर? म्हणजे काही बी हे सी नाहीत. सगळे बी हे सी कडे येणार नाहीत. हे निश्चित बरोबर आहे. आता दुसरा. बीन सी ला इन्व्हाइट केलं. कुणी? बीन सी ला इन्व्हाइट केलं की तुम्ही आमच्या घरी या. सीचे सगळे लोक बी कडे येतील का? सी काय म्हणतील? आता भांडण फक्त कोणासोबत आहे? इकडं के सोबत आहे. पण के तर तिच्या सासरच आहे. हे हिच्या माहेरचा ना आपले तर संबंध चांगले आहेत. आपण यांच्या घरी जाऊन येऊ. म्हणजे काही सी हे बी नाहीत हे रॉंग येईल. काही सी बी नाहीत हे रॉंग येईल. आलं लक्षात? आता बघा, विधान. एकही पेस्ट्री एकही पेस्ट्री काय नाहीये? टॉफी नाही.
एकही पेस्ट्री टॉफी नाही. क्रॉस कोणामध्ये? पेस्ट्री आणि टॉफीमध्ये. नंतर सर्व टॉफी चॉकलेट आहेत. सर्व टॉफी चॉकलेट आहेत. पहिला, काही चॉकलेट पेस्ट्री आहेत. चॉकलेट आणि पेस्ट्री यांचा संबंध आलेला नाही. रॉंग. काही आहेत म्हटलंय. नाही. सर, इन्व्हिटेशन फक्त आणि फक्त काही नाहीसाठी वापरायचं. इन्व्हिटेशन मेथडनं फक्त काही नाहीचे उत्तर द्यायचे. काही नाही सोडून सगळी उत्तरं व्हेन डायग्रामनं द्यायची. बघा, लक्षात घ्या. फक्त काही नाही याचाच वापर करून याचा वापर करायचा, याचं उत्तर द्यायचं असेल तर इन्व्हिटेशन वापरायची. बाकी सगळी उत्तरं व्हेन डायग्रामचा वापर करूनच द्यायची आहेत. बाकी सगळी उत्तरे व्हेन डायग्रामचा वापर करूनच द्यायची आहेत. आता पहिला पर्सन आणि दुसरा पर्सन. चॉकलेटनं पेस्ट्रीला घरी बोलवलं. पेस्ट्री सगळीच्या सगळी चॉकलेटकडे येऊ शकते का? पेस्ट्रीचं भांडण टॉफीशी आहे, चॉकलेटशी नाही. पेस्ट्रीचं भांडण टॉफीशी आहे, चॉकलेटशी नाहीये. म्हणजे काही पेस्ट्री चॉकलेट नाहीत, बरोबर आहे. काही पेस्ट्री चॉकलेट नाहीत हे बरोबर आहे. एकही कार रस्ता नाही. एकही कार रस्ता नाही. काही बस कार आहेत. काही बस कार आहेत. आता सांगा मला याच्यावरून कुठलं बरोबर कुठलं चूक? काही नाहीत मध्ये सेकंड वाला पहिल्याला इन्व्हाइट करतो. काही नाहीत मध्ये जो 2 नंबरचा पद आहे पहिल्याला त्याच्या घरी बोलवतं. त्याच्या घरी जर सगळे आले तर ते निष्कर्ष बरोबर नाही. जर कोणी जरी घरी यायला नकार दिला तरी निष्कर्ष बरोबर आहे. एक बरोबर आहे. करेक्ट, बरोबर आहे. 1 बरोबर आहे. व्हेरी गुड, छान. की काही बस रस्ते नाहीत. आता कोण इन्व्हाइट करणार? रस्ते म्हणणार बसला या घरी. पण बसचा हा पार्ट, डॉटेड वाला पार्ट हा रस्त्याच्या घरी येणारच नाही, कारण तो कोणासोबत आहे? कार सोबत आहे. कार आणि रस्त्याचं भांडण आहे. म्हणजे काही बस रस्ते नाहीत, बरोबर. काही बसते आहेत का? नाही. हा सेकंड वाला चूक झाला. व्हेरी गुड. लास्ट वन. काही दवाखाने काय आहेत? काही दवाखाने जिम आहेत. काही दवाखाने जिम आहेत. नंतर काही शेती काय आहे? स्टेडियम आहे. स्टेडियम काय आहे? काही शेती स्टेडियम आहे. ही शेती, काही शेती स्टेडियम आहे. आणि कोणताही दवाखाना स्टेडियम नाही. कोणताही दवाखाना स्टेडियम नाही. बघणार आपण. काही जिम स्टेडियम, जिम आणि स्टेडियम संबंध नाही. काही शेती दवाखाना आहे, हाही संबंध नाही. आता ह्या दोघांपैकी कोणतं बरोबर कोणतं चूक, का दोन्ही बरोबर दोन्ही चूक सांगा. सेकंड आणि फोर्थ यापैकी कोणतं बरोबर कुठलं चूक, का दोन्ही बरोबर दोन्ही चूक? बघू आपण. आता स्टेडियम जिमला इन्व्हाइट करताय. ओके. आता स्टेडियमनं जिमला इन्व्हाइट केलं, जिमचे सगळे लोक स्टेडियमकडे जातील का?
नीट नीट विचार करून उत्तर द्यायचं पहा. नीट विचार करून उत्तर द्यायचंय. स्टेडियमनं जिमला इन्व्हाइट केलं. जिमचे सगळे लोक जातील का? सांगा. जिमचा हा भाग जो दवाखान्यासोबत आहे, तो स्टेडियमकडे जाणार नाही कधीच. म्हणजे बरोबर आहे. बरोबर आहे ना. काही नाहीतच. काही जिम स्टेडियमच्या घरी येणार नाहीत. बरोबर आहे. आता काही शेती दवाखान्याच्या घरी येणार नाहीत म्हणताय. बरोबर आहे. काही शेती दवाखान्याकडे येणार नाहीत. असं होईल का? ही शेती आहे. बरोबर आहे. ही शेती दवाखान्याकडे येणार नाही. ही शेती आहे. ही शेती दवाखान्याकडे येणार नाही. त्यामुळे काही शेती दवाखाना नाही. हा देखील बरोबर. काही शेती दवाखाना नाही. हा देखील बरोबर. बोथ करेक्ट. बोथ करेक्ट. काही शेती दवाखान्याकडे येणार नाही. हा पण बरोबरच आहे. बोथ करेक्ट. आणि लास्ट वाला फार सोपा आहे हा. लास्ट पॅटर्न याच्यातला सोपा आहे. तर तो म्हणजे कुठला? ईदर ऑर. आता ह्या ईदर ऑरला काहीच करायचं नाही. ईदर फर्स्ट ऑर सेकंड इज करेक्टला काहीच करायचं नाहीये. म्हणजे काय सर? याचा अर्थ निष्कर्ष बघायचे. निष्कर्ष मला असे पाहिजेत, काही ए हे बी आहेत आणि एकही ए हा बी नाही. या प्रकारचे जर उत्तर ऑप्शन असतील तर माझं आन्सर असणार आहे ईदर फर्स्ट ऑर सेकंड इज करेक्ट. किंवा सर्व ए हे बी आहेत आणि काही ए हे बी नाहीत. असं असेल तरीही माझं आन्सर असणार आहे ईदर फर्स्ट ऑर सेकंड इज करेक्ट. दोघांपैकी कुठलंही एक बरोबर. मग आता ह्याचं बेसिक काय पाहिजे बघा. बेसिक म्हणजे याला असं पाहिजे, वेन डायग्राम मध्ये आधी दोन्ही निष्कर्ष चुकीचे पाहिजे. पहिलं काय पाहिजे? वेन डायग्राम मध्ये दोन्ही निष्कर्ष चुकीचे आणि निष्कर्षांचं कॉम्बिनेशन हेच पाहिजे. निष्कर्षाचं कॉम्बिनेशन हेच पाहिजे. काही आहे सोबत एकही नाही हेच पाहिजे. हे ह्याच टाईपचे सेंटेन्स असतील तरच ईदर ऑर येणार. तरच ईदर ऑर येणार. अजून सर्व आहे सोबत काही नाही हेच पाहिजे तरच ईदर ऑर येणार. महत्वाचं वेन डायग्राम मध्ये दोन्ही निष्कर्ष चुकीचे पाहिजे. आता आता समजून घ्या इथं. आता इथं सर काही आहे एकही नाही बरोबर आहे. सर हे पण बरोबर आहे. मधलं हरिण वाघ हे पण बरोबर आहे. पण हे दोन्ही येऊन उपयोग नाही. मला हे दोन्ही निष्कर्ष ह्या वेन डायग्राम मध्ये चुकीचे झालेले पाहिजेत. काय पाहिजेत? चुकीचे पाहिजेत. तर आणि तरच ईदर ऑर म्हणणार. काही हरिण काय आहेत? उंदीर आहेत. काही हरिण उंदीर आहेत. काही उंदीर वाघ आहेत. काही उंदीर वाघ आहेत. पहिला निष्कर्ष काही हरिण वाघ आहेत. हरिण आणि वाघ यांचा संबंध आला नाही. रॉंग. दुसरा एकही हरिण वाघ नाही. हरिण आणि वाघ यांच्यात क्रॉस नाही. रॉंग. हा दोन्ही निष्कर्ष रॉंग आहेत. मग बघायचं एक निष्कर्ष काही आहे, दुसरा एकही नाही प्रकारचा आहे. बरोबर. आणि हरिण वाघ कॉमन आहेत. मग आपलं ह्याचा आन्सर येणार ईदर फर्स्ट ऑर सेकंड इज करेक्ट. ईदर फर्स्ट ऑर सेकंड इज ला काय पाहिजे आपल्याला बघा. आपल्याला दोन्ही निष्कर्ष आधी चुकीचे पाहिजे. नंतर पुन्हा कॉमन पद पाहिजे दोघच्या दोघं. आणि एक वाक्य काही आहे याच्यासोबत एकही नाही हेच पाहिजे. एकही नाही हेच कॉम्बिनेशन पाहिजे. तर आणि तरच ईदर ऑर येणार. म्हणजे ह्या तिन्ही क्रायटेरिया फुलफिल झाल्या तरच माझं उत्तर ईदर फर्स्ट ऑर सेकंड इज करेक्ट येणार आहे.
येस. आता विधान काढणार मी. पहिलं, सर्व पेन सायकल आहेत. सर्व डुकरे सायकल आहेत. त्याचं काय येईल पहा. सर्व पेन सायकल आहेत. सर्व डुकरे सायकल आहेत. काही डुकरे पेन आहेत. रॉंग. एकही डुक्कर पेन नाही. डुक्कर आणि पेन यांच्यात क्रॉस नाही. रॉंग. बर. मग आता बघणार आपण. पहिलं तर एक दोन्ही चुकीचे. एक कंडिशन फुल केली. दोन्ही निष्कर्ष चूक आहे. दुसरं काय आहे? समान पद आहेत. आहेत का? आहेत. कॉमन टर्म्स आहेत. डुक्कर पेन, डुक्कर पेन. कॉमन टर्म आहे. आणि तिसरी कंडिशन मला काय पाहिजे? काही आहे. एक वाक्य काही आहे आणि एक वाक्य एकही नाही. या प्रकारचं आहे का? आहे. काही आहे, एकही नाही. ह्या तिन्ही कंडिशन पूर्ण करत असतील तर आपलं याचं उत्तर काय असणार? ईदर फर्स्ट ऑर सेकंड इज करेक्ट. ईदर फर्स्ट ऑर सेकंड इज करेक्ट. ओके. येस. चालेल. थांबू आपण. येस, येस. परत एकदा व्हिडिओ पहा. हा रेकॉर्डेड. आणि पुन्हा काही जरी अडचण वाटली तरी नोट डाऊन करून विचारा. कारण हा कसा आहे की एक दोनदा पाहिला की तो समजून येईल. परंतु याला परत पहा. आज परत रिवाइज करा वाटल्यास, किंवा उद्या उद्या अपलोड झाल्यानंतर परत एकदा पहा. त्यात पुन्हा एकदा रिवाइज करा. कारण ह्याच्यावर आपल्याला हमखासपणे TCS मध्ये आपण पाहिला असेल, आपल्याला क्वेश्चन हा विचारलेला असतो. येस. ओके. एंड करूयात आपण. कारण तुमचं परत 8ला सेशन आहेच एक.